हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आज आहे गुरुवार आणि आता वाजले 11 वाजलेला आहे आणि 11 वाजता ब्लॉगनं सुरू केलं आहे. आणि इकडं बघा माझं काम चाललेलं आहे. आज सगळं घर स्वच्छ करायला लागलो आहे आणि सकाळपासून ह्यातच आहे. लवकर उठलं होतं, आवरून स्वयंपाक ते झालं आहे आता. आणि इकडचं सगळं आवरलेलं आहे. इकडं सगळं बघा कचरा केवढा काढलेला आहे. आता 8 दिवस झालं सारवायचं आहे म्हणून सगळं पसारा काढलेला आहे. आणि धान्य ते डब्यामध्ये भरून ठेवायचं होतं, सगळं भरून ठेवलेलं आहे. आणि आज काल सकाळी जाऊन रेशन आणलेलं आहे. आणि आपल्याकडं रेशनला तांदूळ आलेला आहे. ह्या महिन्याला एका व्यक्तीला 15 किलो असा तांदूळ आलेला आहे. अशा दरम्यान एका कार्डला 5 जणांचं आहे आमच्या कार्डावर. आणि 15 किलोनं 75 किलो तांदूळ आलेला आहे. आणि ह्या महिन्यास आणि दर महिन्याला 5 किलो येत होतं, म्हणजे दर 25 किलो येत होतं. आणि ह्या महिन्यात जास्त आलेलं आहे. आणि ते हे काय पैसे नाही, फुकटच आलेलं आहे. आणि आपल्या कर्नाटकमध्ये तांदूळ देतात आणि ते पैसे घेत नाही, फुकटमध्ये रेशन येतं आहे. ते तांदूळ बघा ह्या डब्यामध्ये मी भरून ठेवलेलं आहे. आणि ज्वारी त्यांनी सगळं भरून ठेवलेलं आहे. आणि थोडंफार आहे ते पोत्यात तसंच ठेवलेलं आहे. आणि इकडचं सगळं आवरलं आहे. इकडं सगळा कचरा काढायला लागलो आहे. आणि सगळं पाणी मारून सारवून घेतो. आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा. आणि प्लीज सपोर्ट करा. तुमचा सपोर्टचं खूप गरज आहे मला, प्लीज. मला इकडं काम आवरलं माझं, सारवून घेतो. बाकी सगळं आवरलेलं आहे. आणि आता वाजले 3 वाजलेलं आहे. 3 वाजेपर्यंत झालं काम माझं. सगळं झालं, सारवून घेतलं. आणि भांडी सगळं आवरलेलं आहे. आणि इकडं बाहेर बघा मस्त पाऊस पडतो. पाऊस पडून गेलेला आहे आणि गावावर वारा सुटलेला आहे बघा. आणि परत एकदम पडलेला आहे. अजून आभाळ आहे, पाऊस पडेल. तर आता वाजले 5 वाजत आलेलं आहे. मस्त चहा करूया, थंडी वाजायला लागल्या. चहा पिऊन झालेला आहे. आणि आता मी भाकरी करायला लागलो चुलीवर. रोज मी चुलीवरच करतो हे. आणि आज भाकरी बघा मी लाटून भाकरी करणार आहे. भाकरी लाटण्यासाठी तर आहे हे लाटून भाकरी करायचं आहे. आणि आज ते शेल केलेलं आहे. आणि ते आपल्या कर्नाटक भागात, ते आपल्या कर्नाटकच्या भागात पण हे जास्त लाटून भाकरी करून विकतात. मग ते कसं करतात मी आज ते शेअर केलेलं आहे. आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. इकडे तव्यामध्ये पाणी घातलेलं आहे, गरम पाण्यानं पीठ मळून घ्यायचं. आणि मी कसं करतो ते बघा तुम्ही. इकडं लाटणं आहे. लाटण्याला असं पिशवी, एक प्लास्टिकची पिशवी घ्यायची आणि ते पूर्ण त्यावर गुंडाळून साईडला रबर घालायचं. इकडे मी रबर पण घेतलेलं आहे. हे बघा असं रबर घालून मग लाटायला भाकरीला, म्हणजे लाटणं हे चिटकत नाही म्हणून ते प्लॅस्टिक बांधूनच करायला पाहिजे. तसंच केलं तर भाकरी येत नाही ती. हे बघा दोन्हीकडे मी रबर घातलेलं आहे. आणि अशा प्रकारे लाटून भाकरी करतात. त्याला हे झालेलं आहे. आणि पीठ मळून घेतो आता. पीठ मळून झालेलं होतं. आणि भाकरी बघा पहिलं हातानं एवढं करून घ्यायचं, मग भाकरी असं लाटायचं आहे. आणि आपण चपातीसारखं पण लाटायला येतं आहे, ते पण मी यामध्ये दाखवलेलं आहे. आणि हातानं जरा मोठं करून लाटलं तर बी चालतं आहे आणि तसंच लाटलं चालतं आहे.
आणि हे बघा इकडे मस्त लाटलेलं आहे, हे बघा. आणि इकडे भाजून घेतो भाकरी. इकडे मस्त भाकरी झालेली आहे बघा. मस्त लाटून भाकरी बनवलेला आहे. कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा. लाटून भाकरी केलेलं आहे, कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि हे बघा भाकरी कसं मस्त झालेलं आहे. आणि आपल्याकडं असंच भाकरी करतात, म्हणजे हॉटेलमध्ये ऑर्डर घेतात आणि एक एक मोठं असं ह्याचा पण बिझनेस चांगला आहे. आणि 5 रुपयाला आणि 3 रुपये 4 रुपये असं भाकरी आहे. मक्याची भाकरी आहे, बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, सगळ्या प्रकारचा भाकरी इकडं कर्नाटकमध्ये असं करून विकतात. आणि ते कसं करतात मी आज तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. आणि प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.